उन्हाळा म्हणलं की दुपारचं जेवण कसं गावरान पद्धतीचं पाहिजे, तसाच आजचा चमचमीत बेत आहे। तर आज आपण मस्त अशा खमंग खरपूस भाजलेल्या भाकरी आणि सोबत गरमागरम बेसन आणि सोबतच कांदासुद्धा आहे। तर मस्त असा बेत केलेला आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या आणि थोडासा कोथिंबीर घेतला आहे। पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार झालेलं आहे। आता हे बेसन किंवा पिठलं आपल्याला लोखंडी कढईमध्ये करायचं, म्हणजे चवीला खूप भारी बनवून तयार होते। तर आता कढईमध्ये 1 चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं, मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान परतून झाल्यावर त्याच्यामध्येच आपण जे तयार केलेलं वाटण आहे ना हिरव्या मिरचीचं, ते वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आणि खमंग असं हे वाटणसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळदसुद्धा टाकायची आहे। पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान खमंग परतून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत मस्त अशा खमंग भाकरीसुद्धा बनवून घेऊयात। भाकरसुद्धा मस्त अशी खमंग खरपूस भाजलेली आहे। अशीच भाकर बेसनसोबत करायची, मस्त लागते, खायला पण खूप भारी लागते। तर आता भाकर आपली तयार झालेली आहे आणि पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे फोडणीला आपल्या। तर आता आपण थोडंसं बेसन घेतलं आहे। बेसन आपण छान हाटून घेणार आहोत। बेसनसुद्धा हाटून घेतलेलं आहे। मस्त असं गरमागरम बेसन आणि भाकरी तयार।